वेलकम टू मम्माज किचन. सो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ट्रॅव्हल करताना मी माझ्या बाळासाठी कोणकोणत्या गोष्टी कॅरी करते. सो सगळ्यात फर्स्ट मी त्याच्यासाठी कॅरी करते एक वॉटर बॉटल. आता उन्हाळा चालू आहे तर बाळाला मोस्ट ऑफ द हायड्रेट राहणे खूप गरजेचे आहे. नेक्स्ट मी त्याच्यासाठी कॅरी करते हे होममेड असं सॅरेलॅक. हे सॅरेलॅक होममेड आहे, खूप हेल्दी आणि टेस्टी आहे आणि आपण इझिली हे सॅरेलॅक बनवू शकतो. थोडं गरम पाणी घ्यायचं, त्यात हे पावडर मिक्स करायचं आणि आपलं सॅरेलॅक रेडी आहे खाण्यासाठी. सो हे खूप हेल्दी आहे आणि खूप टेस्टी पण आहे आणि याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेली आहे. नेक्स्ट असं आहे हे सेकंड होममेड सॅरेलॅक. हे सर्व डाळीपासून बनवलेलं सॅरेलॅक आहे. हे पण खूप हेल्दी आणि टेस्टी असं ऑप्शन आहे. यात पण तुम्ही थोडं गरम पाणी घेऊन गरम पाण्यात मिक्स करून हे सॅरेलॅक रेडी करू शकता. याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि नंतर आहे हे नाचणीचं पावडर. हे पण होममेड आहे. यामध्ये इझिली एखादं फ्रूट मिक्स करून आणि थोडं गरम पाणी मिक्स करून आपण याचं पोरेस्ट बनवू शकतो. हे पण खूप हेल्दी आणि टेस्टी असं ऑप्शन आहे. नेक्स्ट आहे हे नाचणीचे मुरमुरे. हे पण स्नॅक्ससाठी खूप हेल्दी आणि टेस्टी असं ऑप्शन आहे आणि हे नाचणीचे मुरमुरे माझ्या बाळाचे फेवरेट आहे. आणि त्यानंतर आहे हे गव्हाचे मुरमुरे. हे पण खूप टेस्टी आणि हेल्दी असं ऑप्शन आहे. हे पण त्याला मी अधेमध्ये देत असते. असेच जर नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि नवीन नवीन रेसिपीज जर पाहायच्या असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.